नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। काय घडलंय आज दिवसभरात सगळं काही जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी बघूयात आजचे हेडलाईन्स। टिळकवाडी येथील ब्रिटिशकालीन महात्मा फुले उद्यानाची दुरावस्था, उद्यानाची संरक्षक भिंत कोसळली, गार्डन की जंगल असा पडतोय प्रश्न। पाणी साचल्याने तिने घाट अनमोड रस्ता वाहतुकीसाठी बंद, हत्ती ब्रिजच्या बाजूच्या रस्त्यावर साचले पाणी, खड्ड्याची खोली न समजल्याने दुचाकीस्वार पडून जखमी। बेळगाव शहापूर येथे इलेक्ट्रिकल खांब मोडून TC पडला खाली, KEBने केला विद्युत प्रवाह खंडित, बोरवेल मोटर बंद झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान। आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगाव शहापूर शेतवाडीतील इलेक्ट्रिकल पोल मोडून TC खाली पडलाय, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। बेळगाव शहापूर शेतवाडीतील इलेक्ट्रिक पोल मोडून TC खाली पडला, पण सुदैवाने दुर्घटना टळली आहे। 5 ते 6 दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे। आजतागायत हा मोडलेला खांब व TC शेतामध्येच पडून राहिला आहे। यामुळे विद्युत तारेमुळे पाण्यामध्ये विद्युत प्रवाह होऊन दुर्घटना घडेल, या कारणाने KEB विभागाने सध्या विद्युत प्रवाह खंडित केलाय। यामुळे शेतातील बोरवेल मोटर बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। शेतकऱ्यांना काही ठिकाणी पाण्याची आवश्यकता भासते, पण विद्युत प्रवाह नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत। शेतवाडीमध्ये विद्युत तारा व मोडलेला खांब, त्याचबरोबर TC शिवारात पडून राहिल्याने शेतकऱ्यांचे शेतीतील काम सध्या खोळंबले आहे। तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन समस्या दूर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। मंगळवार बुधवार पेठच्या मध्यभागी असलेल्या ब्रिटिशकालीन महात्मा फुले उद्यानाची संरक्षक भिंत कोसळली आहे, पण महानगरपालिकेचं अद्यापही लक्ष नाही। मंगळवार बुधवार पेठच्या मध्यभागी असलेल्या ब्रिटिशकालीन महात्मा फुले उद्यानाची संरक्षक भिंत कोसळली आहे, पण महानगरपालिकेने अद्याप लक्ष दिलेलं नाही। टिळकवाडी महात्मा फुले उद्यान हे 150 वर्षांपूर्वीचे असल्याचे समजते। या उद्यानात स्मार्ट सिटी अंतर्गत सावित्रीबाई फुले चिकित्सा केंद्र सध्या याच उद्यानात सुरू आहे। मात्र यालाच लागून सायन्स पार्क गार्डनची दुरावस्था झाली आहे। या सायन्स पार्कमध्ये वनस्पती झाडे आहेत। या व्यतिरिक्त ब्रिटिशकालीन कासवसह अनेक महत्त्वपूर्ण साधने या उद्यानात पाहायला मिळतात। याचा अनेकांनी लाभ घेतला। असे असताना देखील या उद्यानाची मात्र दुरावस्था झाली आहे। ठिकठिकाणी झाडे झुडपे वाढून गार्डन की जंगल असा प्रश्न पडतोय। बसायला असणारी बाके व मुलांसाठी खेळायला असणारी साधनांच्या ठिकाणी गवत खूप वाढले आहे। बुधवारी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी या उद्यानाला भेट दिली। उद्यानाची दुर्दशा पाहून प्रशासनाने या उद्यानाचे सुशोभीकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे। CCTV फुटेज होते तेव्हा त्यांच्याच कोणतरी मारलं होतं। करता येते की लीज होते घेता येते। सर्वांना नमस्कार। आज काही इथल्या मंगळवार पेठेतील काही नागरिकांनी मला सूचना केली की या ठिकाणी एक महात्मा ज्योतिबा फुले जे या ठिकाणी उद्यान आहे, हे जे उद्यान हे 150 वर्षापासूनच्या पूर्वीचं आहे, ब्रिटिशकालीन आहे। तर या ठिकाणी सायन्स पार्क या ठिकाणी केलं होतं आणि ते PVGनं त्यांच्या अंडरखाली होतं। त्यांनी लीजवर घेतलं होतं। त्यांची लीज संपल्यानंतर महानगरपालिकेला आणि वापस ते मिळालं। मग महानगरपालिकेने ह्याच्याकडं लक्ष देणं जरुरीचं होतं, कारण या ठिकाणी जे पाहिलं असता हे बालगोपालांसाठी हे चांगलं आहे। तर इथल्या बालगोपालांना सायन्सचा विषयी माहिती मिळावी ह्यासाठी हे सायन्स पार्क असं ह्याला केलेलं होतं। तर मी एक विनंती करू इच्छितो महानगरपालिकेला, कमिशनरांना की ह्या ठिकाणी तुम्ही लक्ष घालून हे आणि पहिले जसं होतं तसं हे करावं अशी विनंती मी महानगरपालिकेला करतोय।
या ठिकाणावरून समाजसेवक गणेश दड्डीकर जात असताना गार्डनची दुरावस्था पाहून महानगरपालिकेला या उद्यानाच्या सुशोभीकरणाची मागणी केली आहे. नमस्कार, मी गणेश दड्डीकर, बेळगावमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता. टिळकवाडी मंगळवार पेठेतनं जाताना माझ्या निदर्शनास आलं की तर एक जे गार्डनची संरक्षण भिंत आहे ती पडले आणि त्या भिंतीच्या आरपार मुलं खेळत आहेत आणि उरलेला जर पोर्शन तो जर मुलांच्या अंगावर जर पडला तर त्या लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतं. 1924 साली इथल्या स्थानिक लोकांच्या माहितीनुसार 1924 साली हे गार्डन बांधण्यात आलं. ह्या गार्डनमध्ये स्मार्ट सिटीचं एक कार्यालयसुद्धा आहे, पण त्यांचंसुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे. आणि ह्या गार्डनमध्ये अतिशय चांगली सिमेंटची चित्रं केलेली आहेत, जे असं पोकळ चित्र ज्याच्यामध्ये लहान मुलं आरपार खेळत होती. परंतु आज ह्या गार्डनला आणि कित्येक वर्ष झाली त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे. पोरांचं तिथं वावरणं बंद झालेलं आहे आणि जे चांगली चित्र आहेत ते महानगरपालिकेने दुरुस्त करावी. त्याच्यात शेवाळ जमलेत, सापं आहेत, परत पूर्ण घाण रचलेली आहे आणि मोठं रान उचलेलं आहे. हे गार्डनचं स्वरूप नसून एक जंगल झालेलं आहे. महानगरपालिकेने ताबडतोब ह्या संरक्षण भिंतीचं रक्षण करावं आणि त्याचबरोबर ह्या गार्डनचं रक्षण करावं. जर महानगरपालिकेनं गार्डन जर स्वतःला मेंटेनन्स करता येत नसेल तर त्यांनी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्ट स्वरूपी हे मेंटेनन्स करायला द्यावं, असं इथल्या स्थानिक लोकांची विनंती आहे. धन्यवाद. 2007 साली राज्याचे गव्हर्नर TM चतुर्वेदी यांनी या सायन्स पार्कचे उद्घाटन केले होते. पण आज याच उद्यानाची ही अवस्था पाहून सर्वांनाच आश्चर्य निश्चितच वाटते. याबाबत आमचे KMM मराठीचे प्रतिनिधी महादेव पवार यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली. नमस्कार, मी या बेळगाव शहरातील बुधवार पेठ, मंगळवार पेठ या मध्यमध असलेल्या सायन्स पार्क या ठिकाणी उभा आहे. आणि बेळगावातील जवळजवळ 150 वर्षापूर्वी हा सायन्स पार्क किंवा हे उद्यान महात्मा फुले उद्यान या ठिकाणी निर्माण करण्यात आलं होतं. आणि ह्या उद्यानामध्ये या सायन्स पार्कची निर्मिती जवळजवळ 2007 साली ही सायन्स पार्क ही निर्माण करण्यात आलं होतं. आणि या पार्कची दुरवस्था पाहिलं तर खरोखरच बेळगावकरांना एक आश्चर्याचा धक्का म्हणावा लागेल. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सायन्स पार्कची दुरवस्था काय झाली ती तुम्ही पाहत आहात की या ठिकाणी एक अत्याधुनिक असं सायन्स विद्यार्थ्यांना शिकता येईल अशा पद्धतीचं शेड बांधून यामध्ये मोठमोठे खेळणी किंवा मुलांना जे सायन्समध्ये शिकायचं असते त्या गोष्टी या गार्डनमध्ये निर्माण केल्या गेलेल्या आहेत. आणि या गार्डनला तुम्ही पाहिला ते सर्व तोडून अगदी या चांगल्या वस्तू या नाहीशा झालेल्या आहेत. याची आख्यायिका अशी आहे की यापूर्वी ज्यांनी लीज घेतली होती त्यांची लीज संपली आणि संपल्यानंतर हे महानगरपालिकेकडे हे गार्डन हस्तांतर करण्यात आलं आणि त्यानंतर महानगरपालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. याचमुळे या गार्डनची दुरवस्था आपल्याला पाहायला मिळते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मध्यंतरी इकडं एक मोठ्या प्रमाणात कासव हे ब्रिटिशकालीन कासव निर्माण करून त्याच्यामध्ये मुलं खेळत होती आणि ही मुलं खेळत असताना यांना इथला आनंद घेता येत होता. काही अनेक या ठिकाणी अत्याधुनिक असं निर्माण केलेले पाहू शकता तुम्ही. ह्या गार्डनची व्यवस्था महानगरपालिकेने घेणं गरजेचं होतं, पण ते या महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळेच ह्या गार्डनची महात्मा फुले गार्डनची दुरवस्था झालेली आहे. आणि ही दुरवस्था महानगर आयुक्ताने याकडे लक्ष देऊन प्रामाणिकपणे हा बेळगावचं जसं स्मार्ट सिटी म्हणून गणलं जातं आहे तसं हे गार्डन ही स्मार्ट सिटीच्या शब्दाप्रमाणे हे स्वच्छ होणं किंवा याची उपयोग करून घेणं, याचा जनतेला लाभ करून देणं काळाची गरज आहे. बघूया आपण येत्या काळात ह्या गार्डनची महानगरपालिका याच्याकडे लक्ष देऊन व्यवस्थितरित्या हा गार्डन सुंदर बनवून लोकांच्या उपयोगासाठी केव्हा करते ही आपण पाहूया. आपल्या KMM मराठी या चॅनलच्या माध्यमातून हे आपण सविस्तर तुम्ही पाहिलाच की या गार्डनमध्ये अनेक आत्ताच प्रतिनिधींनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या व श्रीराम सेनेच्या रमाकांत कोंडुस्कर दादांनीसुद्धा भेट दिली.
यापूर्वी अनेक समाजसेवक येऊन याच्या कडवट प्रतिक्रियाही दिल्या आहेत आणि आपण या कडवट प्रतिक्रियासुद्धा जाणून घेऊया। आमच्यासोबत गवळी सूरज गवळी व आमचे गणेश दड्डीकर यांनी देखील या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, जाणून घेऊया। मध्यंतरी हे उद्यान लीजवर देण्यात आले होते, त्यावेळी याचा उपयोग अनेकांना झाला, पण लीज संपल्यानंतर या गार्डनकडे दुर्लक्ष झाले आहे। या ठिकाणी रहिवासी असलेले सूरज गवळी यांनीही संरक्षक भिंत बांधून होणारा अवैध प्रकार थांबवण्याची विनंती केली आहे। टेकवाडी हे एकदम नामांकित नगर आहे आणि टेकवाडीमधील हे महानगरपालिकेचं उद्यान आहे, पुरातन आहे, अतिशय सुंदर आहे आणि ह्याची जी कंपाऊंड वॉल आहे ही पावसानं पडलेली आहे। तर महानगरपालिका आयुक्तांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी याच्यावर ताबडतोब दखल घ्यावी। हा कंपाऊंड वॉलचा खालचा भाग पडलेला आहे, वरचा अंगावर पडण्यासारखा धोकादायक झालेला आहे आणि जीवितहानी व्हायची शक्यता आहे। समोरच अगदी प्रसिद्ध आणि चांगलं झिंगाडेंचं डॉक्टरचं हॉस्पिटल आहे आणि इथं पेशंटांची रात्रंदिवस वर्दळ असते, तरी कृपा करून ताबडतोब हे भिंत पडायसारखी झालेली आहे आणि अंगावर मनुष्याच्याहून जीवितहानी होईल, तर याच्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष देऊन हे रिपेरी करावं अशी जनतेतून मागणी होत आहे। रक्षक भिंत पडलेली पाहून दवाखान्याला आलेल्या बिर्जे नावाच्या व्यक्तीने सुंदर अशा उद्यानाची दुर्दशा पाहून खंत व्यक्त केली। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। तिनेघाट अनमोड रस्त्यावर हत्ती ब्रिजच्या बाजूला पाणी साचून राहिल्यानं वाहतूक खोळंबली आहे। रस्त्यावर खड्डे असल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनलाय। कर्नाटक गोवा राष्ट्रीय महामार्ग हा दोन्ही राज्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या मार्गावरूनच मालवाहतूक, पर्यटक व परिवहन बसेसची ये-जा असते। पण या मुसळधार पावसाने तिनेघाट अनमोड रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय, कारण इथे असणाऱ्या हत्ती ब्रिजच्या बाजूच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याने पाणी साचून राहिलं आहे। या ठिकाणी 2 दुचाकीस्वार पडून जखमी झालेत। छोट्या वाहनांना तर सोडाच, पण मोठ्या अवजड वाहनांसाठी सुद्धा हा रस्ता धोकादायक बनलाय। या ठिकाणी ट्रॅक्टर पलटी होण्याची घटना देखील घडली आहे। या ठिकाणी असणाऱ्या खड्ड्यांची खोली न समजू शकल्याने वाहनांना मोठा धोका निर्माण झालाय। या रस्त्यावर दोन्ही बाजूनी वाहतूक खोळंबली आहे, ज्यामध्ये शाळकरी मुलांचा देखील समावेश आहे। यावेळी आमचे KMM मराठीचे प्रतिनिधी निखिल असुकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली। हा जो गोवा बेळगाव महामार्ग हा दिवसेंदिवस ढासळत चाललाय, म्हणजे खड्डे वाढत चालले। NH वाल्यांना किती वेळा सांगितलं रस्ते बुजवा, तेवढ्यामध्ये हा म्हणतात, कोणी लक्ष देत नाही। आज परिस्थिती अशी झाली की कुठलीच गाडी जात नाही, पूर्ण इकडं तिथपर्यंत गाड्या थांबलेल्या, मोठी गाडी तेवढी जायला ती पण खालती बसायला लागले आणि पाणी काढण्यासाठी काही इकडे व्यवस्था नाही। त्यामुळे आज आम्ही सोशल वर्कर इकडे एकट्यानं JCBची व्यवस्था कर म्हणून सांगितली, त्यांनी JCB आता पाठवत आहे। ती JCB पाठवल्यानंतर थोडंफार पाणी तरी काढून आज या ठिकाणी रस्ता मोकळा करण्यात कारण कोणच लक्ष देत नाही ह्या रस्त्याकडे। इकडचे स्थानिक लीडर असून दे, MLA असून दे किंवा गोवा बेळगाव हा राष्ट्रीय मार्ग असल्याने गोव्याचेही तितकेच संबंध आहे तिकडे। गोव्याची सुद्धा कोण मुख्यमंत्री सुद्धा आज आवाज उठवत नाही ह्या रस्त्यासाठी, कर्नाटकाशी चर्चा करत नाही झालेत। ही दुःखाची गोष्ट आहे, कारण गोव्याची जेवढी लोक येतात तेवढी कर्नाटकात जातात। दोघांचे पण संबंध चांगले ठेवण्यासाठी गोव्याच्या बी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे आणि कर्नाटकच्या सरकारने पण प्रयत्न करायला पाहिजे। आम्हाला रस्ता नको, कमीत कमी पडलेले खड्डे तरी बुजवले तर आज इकडनं जाण्यासाठी व्यवस्था नाही, तर पूर्ण रस्ता तरी बंद केला तर पूर्ण गाड्या तरी येणं बंद होईल, ते तरी करावे त्यांनी। किंवा या ठिकाणी खड्डे पडलेत ते तात्पुरते तरी बुजवावे। आम्ही आता प्रयत्न करून JCBच्या साहाय्याने पाणी काढून, पाणी काढण्याचं म्हटलं तर इकडे फॉरेस्ट प्रॉब्लेम येतं। ह्या साईडने पाणी काढायचं तर फॉरेस्ट एरिया आहे, ते म्हणतात आपल्या एरियात पाणी जायचं नाही, मग पाणी जाणार तरी कुठे? ह्या साईडला आहे भिंत, असा प्रॉब्लेम व्हायला, त्याला लागून असे परत पुन्हा प्रॉब्लेम आला तर काही शाळेचे विद्यार्थी पण तिकडे अडकून बसलेले आहेत, त्यांनी बसमध्ये तिकडे अडकून बसले त्या साईडला, कारण त्यांना इकडे शाळेलाच पण सुट्टी व्हायला लागली, त्याला लागून पुन्हा इकडे अडकून ह्या दृष्टिकोनातून इकडे काहीतरी व्यवस्था दोन्ही सरकारने, जितके कर्नाटकाची जरी हे असलं तरी गोवा सरकारने बी यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, कारण त्यांच्या सुद्धा गाड्या इकडे येतात, त्यांची ट्रान्सपोर्टच्या गाड्या येतात, परिवहन मंडळाच्या येतात, सगळ्या गाड्या येतात आणि त्यांनी जर सगळ्यांनी मिळून केलं तर आज हा रस्ता होऊ शकतोय, म्हणजे कमीत कमी इकडे खड्डे तरी भरू शकतात। धन्यवाद। कर्नाटक गोवा राष्ट्रीय महामार्ग दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाचा असताना देखील कर्नाटक व गोवा सरकारचेही या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे। सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने JCB मागवण्यात आले, पण पाणी उपसून टाकणार कुठे?
कारण रस्त्याच्या एका बाजूला ब्रिज व दुसऱ्या बाजूला फॉरेस्ट एरिया. रस्ता व्यवस्थित असता तर ही पाणी साचण्याची समस्या उद्भवलीच नसती. आता तरी संबंधित अधिकाऱ्यांना जाग येऊन रस्त्यावरचे खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. निखिल सुकर, KMM मराठी, अनमोड. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती. महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना. आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. गेल्या कित्येक महिन्यांपासून सदाशिवनगर स्मशानभूमीतील नळ नादुरुस्त होते, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. पण बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सदाशिवनगर स्मशानभूमीतील 4 नळांची दुरुस्ती केली आहे. बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सदाशिवनगर स्मशानभूमीतील 4 नळांची दुरुस्ती केली आहे. हे नळ काही महिन्यांपासून गळत होते, पण त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. नव्याने स्थापन झालेल्या अर्बन केअर होम सर्व्हिस अंतर्गत वागत गावचे अनुयायी यल्लाप्पा बसरकट्टी यांनी दुरुस्तीचे काम केले. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात माजी महापौर विजय मोरे यांनी स्मशानभूमीच्या देखभालीकडे सरकारच्या दुर्लक्षावर प्रकाश टाकला होता. त्यावेळी या कारवाईची गरज समोर आली. अशा समस्या सोडवण्यासाठी समाजातील सदस्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले होते. मोरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यल्लाप्पा बसरकट्टी यांनी गंगाधर पाटील व मित्रांच्या सहकार्याने नळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे आणि गंगाधर पाटील यांनी घेतलेल्या भेटीदरम्यान त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक झाले. त्यांनी यल्लाप्पा बसरकट्टी आणि त्यांच्या सहकार्यांचे सामाजिक कार्य आणि त्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आभार मानले. सदाशिव येथील 4 नळ झाले कित्येक महिने खराब झाले होते आणि हे काम करायला कोण समोरच येत नव्हतं. तर परवाच आम्ही एक कार्यक्रमला गेलो असताना बेळगावचे माजी महापौर विजय मोरे साहेबांनी आवाहन केले की हे काम करायला कोण तर समोर या आणि
लवकरात लवकर हे काम करा. ते बघता यल्लप्पा बसरीकट्टी यांनी ते कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्याच दिवशी रात्री येऊन हे कामं त्यांनी बघून आज येऊन हे सगळं कंप्लीट केलं आहे. तर मी यल्लप्पा बसरीकट्टी सरांचं कित्येक आभार मानायचं तितकंच कमी आहे. आणि प्रशासनाला मी हेच विनंती करतो की हे जे लास्ट बसस्टॉप आहे, स्मशान हे लास्ट बसस्टॉप आहे, तर हे पहिला सुधारावे. हे पत्रा घालायला हे सगळं करायला तरी पाणी कोण बघणार, पाणी जातच असतंय. हे सगळं नॉर्मल लहान लहान गोष्टी असतात ते बघा आणि बाकीचं स्मशान सुधारावं हेच मी प्रशासनाला विनंती करतो. धन्यवाद. मोरे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सार्वजनिक सुविधांमधील छोट्या पण अत्यावश्यक समस्यांकडे बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली. अशा महत्त्वाच्या सार्वजनिक जागांची देखभाल सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी सक्रिय आणि कार्यक्षम प्रशासनाची गरज असल्याचे सांगितले. सदाशिवनगर स्मशानभूमीतील नळांची यशस्वी दुरुस्ती हे सामुदायिक कृती आणि सहयोगी प्रयत्नांच्या प्रभावाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. असे उपक्रम आणखी समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देतील आणि सरकारी अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी सुविधा पुरवणे, देखभालीच्या समस्या अधिक परिश्रमपूर्वक सोडवण्यास प्रवृत्त करणार आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. हॉटेल रामदेव पासून ते केलीकडे जाणाऱ्या रस्त्याचे स्मार्ट सिटी अंतर्गत काँक्रिटीकरण तर करण्यात आले, पण पेवर्स बसवण्याचे काम मात्र अर्धवटच राहिले. हॉटेल रामदेव पासून ते केलीकडे जाणाऱ्या रस्त्याचे स्मार्ट सिटी अंतर्गत काँक्रिटीकरण तर करण्यात आले, पण पेवर्स बसवण्याचे काम मात्र अर्धवटच राहिले. 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी L&T कंपनीने रस्त्याची खुदाई केली आहे. त्यामुळे पेवर्स बसवण्याचे काम रखडले आहे. या ठिकाणी पेवर्स तसेच फुटपाथवर ठेवून देण्यात आले आहेत. पावसामुळे हे पेवर्स खराब होण्याची शक्यता वाढली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली जनतेचा पैसा मात्र वाया जातोय. याला जबाबदार कोण? हे काम तातडीने पूर्ण केले जावे अशी जनतेतून मागणी होत आहे. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. पुरेशा बस व्यवस्थेसाठी रायबाग तालुक्यातील खणदाळ गावामध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या मध्यभागी बस अडवून न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याची घटना घडली आहे. रायबाग तालुक्यातील खणदाळ गावात पुरेशा बस व्यवस्थेसाठी विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या मध्यभागी बस अडवून न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याची घटना घडली. सौसुद्दी कडकभावी क्रॉस खणदाळ गावातील 170 विद्यार्थी दररोज मुगळखोड शहरात शिक्षणासाठी जातात. मात्र जवळपास वर्षानुवर्षे या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा बस सुविधा नाहीत, हे विद्यार्थ्यांचे दुर्दैव आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी चिकोडेनी रायबाग युनिटच्या व्यवस्थापकांना अनेकदा दाद मागितली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. ज्यावेळी विद्यार्थी बस अडवून आंदोलन करतात त्यावेळी युनिट व्यवस्थापक विद्यार्थ्यांना पोकळ आश्वासने देऊन समस्या सोडवतात. त्यामुळे संतप्त विद्यार्थी खणदाळ गावातील शिवाजी सर्कलजवळ चिकोडी आणि रायबाग युनिटच्या 4 बसेस अडवून आंदोलन करत आहेत. ಈಗ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ನಿಮ್ಮದು? ಬಸ್ಸಿನ ಪೂರ ರಶ್ ಆಗಕತ್ತೈತ್ರಿ. ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು ಬಸ್ಸಿನ ಲಿಮಿಟೆಡ್ ಎಷ್ಟು ಇರ್ಬೇಕ್ರಿ ಸರ್? ನೀವು ಹೇಳ್ಬೇಕ್ರಿ. ಎಷ್ಟು ಇರ್ಬೇಕು? ನೀವು ಎಷ್ಟು ಜನ ಅದ್ರಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು? ನಾವು ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಕಣದಾಳದಿಂದ 100-120 ಜನ. ಈ ಬಸ್ ಎಷ್ಟು ಅದಾವ ಇಲ್ಲಿ? ಇಲ್ಲಿ ರ್ಯಾಕ 2 ಬಸ್. ಈಗ ಸಮಸ್ಯೆ ಏನಾಗ್ತೈತಿ ನಿಮ್ಗೆ? ಈಗ ಒಂದು ಬಸ್ನಾಗ ಲಿಮಿಟೆಡ್ ರೀ 176 ಜನ ಹತ್ತಾಕತ್ತಾರ. ನಿಲ್ಲಕ್ಕೂ ಜಾಗ ಇಲ್ರಿ ಬಸ್ನಾಗ. ಮತ್ತೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಅದು ಜೋತ್ ಬಿದ್ರಿ ಪೊಲೀಸರು ಏನಂತಾರ್ರಿ, ಬಾಗಿಲು ಜೋತ್ ಬೀಳೋಂಗಿಲ್ಲ, ಅದು ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ ಇದು ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ ಅಂತಂದು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಒಳಗೆ ಜಾಗ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲಿ ನಿಲ್ಬೇಕ್ರಿ? ಎಷ್ಟು ದಿವಸಗಳ ಸಮಸ್ಯೆ ಅದು? ಇದು ಭಾಳ ದಿನ ಆತ್ರಿ. ಇಷ್ಟ ದಿನ ಏನು ಲಿಮಿಟೆಡ್ ಇಲ್ರಿ ಸರ್. ಅಲ್ಲ ನೀವು ಏನು ಮಾಡಿದ್ರಿ ಅದಕ್ಕೆ? ಈಗ ಮೊನ್ನೊಮ್ಮೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ ಸರ್. ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ? ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ ಸರ್, ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿವ್ರಿ. ಅವ್ರು ಬಂದು ಓದೋರು ಪತ್ತೆ ಇಲ್ರಿ ಸರ್, ಭಾಳ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಲ್ ರೀ. ಯಾರು ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ? ಅವರು ಡಿಪೋದವ್ರು ಅಂತೇಳಿ ಬಂದಿರಿ ಸರ್. ಏನು ಹೇಳಿದ್ರು? ನಾವೆಲ್ಲ ಬಗೆಹರಿಸ್ತೀವಿ ಸರ್, ಸೋಮವಾರ ನೂಟೆ ಬಸ್ ಬಿಡ್ತೀವಿ ಅಂತಂದು ಹೇಳಿದ್ರಿ. ಅವರು ಬಿಟ್ಟಿಲ್ರಿ, ಅವರು ಪತ್ತಿಲ್ರಿ, ಬಸ್ನವ್ರು ಯಾರು ಪತ್ತಿಲ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ನಮ್ಮ ಹೆಸರು ಶಿವಾನಂದ್ ಹುಂಚಾಳೆ. जोपर्यंत युनिट मॅनेजर घटनास्थळी येऊन समस्या सोडवत नाहीत तोपर्यंत संघर्ष सोडणार नाही, असे विद्यार्थ्यांनी ठणकावले आहे. संजीव बॅकुडे, KMM मराठी, रायबाग. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है.
तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है। हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है। ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है। ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। खनदाळ गावामध्ये पुरेशा बस अभावी विद्यार्थ्यांनी बस अडवून आंदोलन केले। विद्यार्थ्यांचा प्रश्न तातडीने सोडवा असा इशारा कुडचीचे आमदार महेंद्र तमण्णवर यांनी दिलाय। खनदाळ गावामध्ये पुरेशा बस व्यवस्थेसाठी विद्यार्थ्यांनी बस अडवून आंदोलन केल्याने रायबागमध्ये झालेल्या केडीपीच्या त्रैमासिक सभेत विद्यार्थ्यांच्या विरोधाचा भडका उडाला। सभेच्या मध्यभागी कुडचीचे आमदार महेंद्र तमण्णवर यांनी विद्यार्थ्यांच्या बस समस्येबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। त्यांनी रायबाग वाहतूक युनिट व्यवस्थापकांना DMIच्या विद्यार्थ्यांच्या बस मागणीचा प्रश्न तातडीने सोडवून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सक्षम करण्याचे आदेश दिले। उद्यापासून नवीन बस येणार आहे का, अनेक वर्षे विद्यार्थ्यांनी वाट पाहिली आहे। याचवेळी दोन्ही आमदारांनी तालुक्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती गोळा करून रायबाग विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील समस्या ऐकून घेऊन समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले। यावेळी आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी अधिकाऱ्यांना फोन करून माझा फोन खराब झाल्याचे सांगत अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला। संजीव बॅकुडे, KMM मराठी, रायबाग। पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। टिळकवाडी येथील ब्रिटिशकालीन महात्मा फुले उद्यानाची दुरावस्था। उद्यानाची संरक्षक भिंत कोसळली, गार्डन की जंगल असा पडतोय प्रश्न। पाणी साचल्याने तिने घाट अनमोड रस्ता वाहतुकीसाठी बंद। हत्ती ब्रिजच्या बाजूच्या रस्त्यावर साचले पाणी, खड्ड्याची खोली न समजल्याने दुचाकीस्वार पडून जखमी। बेळगाव शहापूर येथे इलेक्ट्रिकल खांब मोडून TC पडला खाली। KEBने केला विद्युत प्रवाह खंडित, बोरवेल मोटर बंद झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान। बातमीपत्रामध्ये वेळ झाली, आज इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा KMM मराठी। नमस्कार।